प्रश्न नाही, पण मला वाटतं की भारत नाही. भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाही सारखे आता आपला लोकशाही दिन सुरू झालेला आहे. हा. तुम्ही जो अर्ज दिलेला आहे हा. त्या अर्जामध्ये जे तुम्ही तुमच्या अडचणी सांगितलेल्या आहेत, नमूद केल्या आहेत, त्यावर आपण बोलू. ते सोडून इतर आपल्याला बोलता येणार नाही. ठीक आहे, ओके. त्यामध्ये काय डाऊट नाही ना तुमचा? तुमच्या अर्जामध्ये तुम्ही लिहिले की ड क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई जप्त केलेलं माझं साहित्य मी वारंवार लेखी मागणी करून सुद्धा मला न देता पालिकेत कॅन्टीन चालणाऱ्या व्यक्तीला परस्पर जाणीवपूर्वक व भ्रष्ट हेतूने हस्तांतरित केल्या प्रकरणात दोषी असणाऱ्या तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे व अतिक्रमण विभागाचे प्रमुख मनोरंकर व इतर सर्व सरकारी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून माझं उर्वरित साहित्य परत करण्याबाबत तसेच ड क्षेत्रीय कार्यालयात आजवर मांडलेल्या अनेक प्रश्नांकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण हेतूने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. त्या प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत. आता यामध्ये जर बघितलं तर 2 पार्ट दिसतात. पहिला पार्ट तुमचा अतिक्रमणचं जे साहित्य जप्त केलं ते दिलं नाही त्याबाबतचा. दुसरा मुद्दा तुम्ही म्हणते की ड कार्यालयात जे अनेक प्रश्न तुम्ही मांडले त्याबद्दल दुर्लक्ष केलं. तर हे काय अनेक प्रश्न मांडले यांनी जोडले काय याच्यासोबत नाही. मग आपल्याला त्यावरही वेग असल्यामुळे बोलता येणार नाही. 42 पानं जोडले त्यांच्याकडे 42 पानाची माहिती जोडली आणि तुमच्या अधिकारी या ठिकाणी खोटे उत्तर द्यायला असेल तर बघू ना, लगेच समोर होईल. मी आयुक्त शेखर सिंग यांना 17 तारखेला भेटून 17 जानेवारीला भेटून घटनेची माहिती कुठल्या या घटनेची या म्हणजे सगळं एक मुळात तिथं लोखंडी कंटेनर आहे. लोखंडी कंटेनर हा बांधकामाच्या प्रकारात येतो का याची तुम्ही मला माहिती द्या. लोखंडी कंटेनर जो बाहेर बनवलाय आणि जमिनीवर आणून ठेवलाय ते बेकायदेशीर बांधकाम कसं काय हे मला तुम्ही सांगा. ठेवलेलं जागा कुठली आहे? माझी स्वतःची मालकीची तुमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली. तुम्ही स्वतःच्या भाडेकरांनी घेतलं जागा कुठं आहे? पिंपळनेरला. ज्या जागेवर तुम्ही नोटीस दिली कारवाई केली ती जागा. कधीची घटना आहे ती 3 मार्च 2023 ची घटना. 3 मार्च 2023. 3 एप्रिल मला 31 मार्चला नोटीस आली आणि ती नोटीस जर पाहिली तर नोटीस ही कुठली प्रशासकीय भाषेत दिली गेलेली नाही. नोटीसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता नोटीस दिली. पालिका बंद झाल्याच्या नंतर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता नोटीस दिली. शनिवार रविवार शासकीय सुट्टी, त्यामुळे कायदेशीर काय लाभ घेण्याचं प्रयोजन नाही. त्या दिवशी मला मेजर ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी बिर्ला हॉस्पिटल ॲडमिट होतो. सगळं माझ्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं. त्यामुळे मला कुठलं कायदेशीर लाभ घेता आला नाही. मुळात ती जागा ही भाडेकरावर घेतलेली आणि त्या जागेवर नीता पार्क सोसायटीने हक्क सांगितला की ही आमचीच आहे. जसं मी म्हणलं की पिंपरी चिंचवडची जागा माझ्या डॉक्टर आवाज सिंगकडनं मी भाडेदार त्यांची त्यांची प्रायव्हेट जागा आहे. ती 2006 ची खरेदी केलेली जागा आहे. त्याच्यावर अजून सुद्धा HDFC बँकेचं लोन चालू आहे. आता मी जर उद्या अर्ज दिला की ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जागा ही माझ्या वडिलांनी खरेदी केली आहे आणि मला द्या, तर तुम्ही पाडून टाकणार का दुसऱ्या दिवशी? ठीक आहे, तुमचं म्हणणं झालं. आता आपण प्रभागाला विचार त्यांचं काय. मी माझा घटनाक्रम सगळं सांगतो तुम्हाला लक्षात येईल. मी बोलता विसरायला नको. मी जागा घेतली, त्या लोकांनी मला खंडणी मागितली, मी दिली नाही. ते म्हणजे पालिकेला हाताला धरून तुला 7 महिन्यात धंदा बंद करतो, तुला बघून घेऊ. मी पालिकेचं काही माझं कन्नुकी चाय नावाची फ्रँचायझी आहे. माझा महिन्याचा कन्नुकी चाय मोठा धंदा आहे. चहा माझा महिन्याचा धंदा तिथं 18 ते 16 लाख रुपये होता. मी 3-3.5 लाख रुपये महिन्याला GST भरतो. माझ्या कुठल्या वस्तूची सावली सुद्धा पालिकेच्या फुटपाथवर पडत नाही. माझा व्यवसाय हा माझ्याच जागेत आहे आणि मला नोटीस देण्यात आली बेकायदेशीर बांधकामाची. मुळात मी बाहेरून कंटेनर बनवून आणलाय माझ्या ते ठेवला आणि त्याची मला नोटीस पाठवली की हे तुमचं बेकायदेशीर बांधकाम. पिंपरी चिंचवडमध्ये कंटेनर असे किती येतात आणि त्याला तुम्ही किती कंटेनरला बेकायदेशीर बांधकामाची नोटीस पाठवल्या ह्याची तुम्ही आम्हाला माहिती दिली. नोटीस आली, नोटीस दिली ते दिली, नोटीस दिली ह्याची आम्हाला कल्पनाच नाही की आम्हाला नोटीस देण्यात आली. नोटीसवर सही कुणाची हे आम्हाला माहीत नाही. रवी उचाळे म्हणून त्याच्यावर सही. हा रवी उचाळे कोण आहे ह्याचा शोध तुम्हीच घेऊन आम्हाला सांगा. रवी उचाळे कोण आहे? आम्हाला नोटीस आली याची कल्पना नाही. आम्ही गाफिले, आम्ही कुठल्या कायदेशीर संरक्षणाला बांधले आम्हाला माहीतच नाही. 6 महिने शुक्रवारी नोटीस आली. नोटीसमध्ये असं लिहिले की 12 तासाच्या सगळं तुमचं काम काढा आणि तुम्हाला कुठलंही कायदेशीर संरक्षण घेण्याचा अधिकार नाही असं त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. नोटीस कायद्याच्या कुठल्याच चौकटीत नाही. दुसरं आणि प्रकरण नाही प्रविष्ट होतं. सोसायटी कोर्टात गेली आहे. आम्ही पालिकेला आणि पोलिसांना सुद्धा दाखवले की सोसायटीने दावा दाखल केला दिवाणी त्या जागेवर आणि हा दाव्याचा हा सदर प्रकरण त्या 2 पर्सन आणि सोसायटी यांच्या मधला वाद होता. हा त्या सोसायटीने त्या जागेवर दिवाणी दावा दाखल केलाय. ह्या कारवाई व्हायच्या आधीच कारवाईला आल्यावर त्याच्यावर लिहिलं प्रकरण नाही प्रविष्ट आहे का नाव आठवत नाही.
तुमच्या अधिकाऱ्याला तिथं ती नोटीस दिली आम्ही की बाबा हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे, तुम्ही कारवाई नका करू. तरी सुद्धा मुळात ती जागा तिथल्या काही राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या पक्ष कार्यालयासाठी पाहिजे होती, त्यामुळे तिथल्या बऱ्याच लोकांचा डोळा होता आणि राजकीय पुढाऱ्यांच्या पालिकेच्या लोकांसोबत हितसंबंध असतात, हे काय न नाकारता येणारी गोष्ट आहे. त्यामुळे पालिकेचा वापर करून तिथल्या काही राजकीय पुढाऱ्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे. त्यानंतर माझं सामान जप्त केलं. तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी गायकवाड त्यांची ठाण्याला बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही सामानाची मागणी केली, दादा आमचं सामान परत द्या. रीतसर अर्ज करून 10/4/2023 मी अर्ज दिला. 10/4/2023 अर्जानंतर त्यांनी आम्हाला तोंडी सांगितले की 3 लाख रुपये भरण दंड घेतला. मुळात जिथं 5 ते 10,000 रुपये दंड व्हायला पाहिजे, मुळात बेकायदेशीर बांधकामाच्या नोटीसमध्ये ना तुम्ही आमचं सामान घेऊन जाण्याचा प्रश्न येतो. तरी ठीक आहे बाबा, आमच्या टेबल खुर्च्या घेऊन गेले. टेबल खुर्ची हे काय बेकायदेशीर बांधकाम काय असू सामान शकतं. नाही? माझे 48 टेबल, 60-70 खुर्च्या आणि काही लाकडी फ्रेम होता, एवढं सामान घेतो. बांधकाम नोटीस पाठवतं बेकायदेशीर बांधकामाची आणि टेबल आणि खुर्च्या घेऊन जातात, हा काय प्रकार आहे? ते घेऊन गेले ते गेले. आम्ही परत जाऊन रीतसर अर्ज केला की तुम्हाला वाटते काय दंड असेल तो करा आणि आम्हाला सामान द्या. गायकवाडांनी सांगितलं 3 लाख रुपये दंड भरा आणि घेऊन जा. त्यानंतर आम्ही लक्ष्मण जगतापाच्या ऑफिसला गेलो, नाना काटेच्या ऑफिसला गेलो. हातपाय पडण्याशिवाय आम्हाला इलाज नव्हता. त्या लोकांनी सांगितलं दंडाची रक्कम 2 लाख रुपये केली, 1 लाख रुपये डिस्काउंट केला. मुळात कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी आधी किती? 3 लाख सांगितले. 3 लाख सांगितले. त्यानंतर मग नाना काटे यांच्याकडे जाऊन आल्याच्या नंतर आम्हाला सांगितले की बाबा ठीक आहे, कोणाला 2 लाख रुपये. मुळात कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी सांगितलं अशी दंडाची रक्कम नियमानुसार कमी करता येते का, हा एक आमचा प्रश्न. ते झालं. त्यानंतर सारखं मी जायचो तिथं. मी काँग्रेसचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष. राजकीय कामानिमित्त पिंपरी चिंचवडमधल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मी जनसंवाद सभेला जात असतो. तर तिथे मी दर जनसंवाद सभेला जायचो, माझं सामान बघायचं व्यवस्थित आहे. पर्यावरण विभागाच्या जागेच्या शेजारी माझं साहित्य ठेवलेलं आहे, तर ते साहित्य एकदम व्यवस्थित असलेलं मी बघत होतो. 13 जानेवारी 2025च्या जनसंवाद सभेला मी गेलो आणि गेल्याच्या नंतर पैशाची व्यवस्था केली होती. म्हणजे लाखभर रुपये भरून आपलं सामान सोडून घेऊ. 3 लाख म्हणतात ना, लाखभर रुपये घेऊन सुरू करून धंदा चालू करू, पोटा पाण्याचा विषय करून बसला. सुचिता पानसरेंची नुकतीच त्याच दिवशी तिथं नवनियुक्त झाल्या होत्या त्याच्या आधी कोळपला होतो. कोळपला सुद्धा बोललो होतो. त्यांनी सांगितले की थांब थोडं 7-8 दिवस बघू आपण. त्यांची बदली झाली. सुचिता पानसरेंकडे मी अर्ज दिला, त्यांना म्हणजे माझं सामान परत द्या. ते म्हणले खाली जाऊन तुम्ही बघा. आबाने आलेत का? हो आहे. ह्यांच्यासोबत मी खाली गेलो. हे पण नुकतेच बदली होती, इकडून आले होते. तुम्ही काय हां ह्यांच्यासोबत खाली गेलो. ह्यांना काही कल्पना नव्हती ते सामान माझं आहे का कुणाचं आहे काय. खाली जाऊन पाहिलं, मला माझ्या 3 खुर्च्या दिसल्या. पर्यावरण विभागाचे कर्मचारी माझ्या खुर्च्या वापरून तिथं काम करत होते. तर त्यांना विचारलं माझं बाकीचं साहित्य कुठे. तर ते म्हणले की ज्याचं होतं तो घेऊन घ्या. बरं. आणि ह्या 3 खुर्च्या कसल्या, तर त्यांनी आम्हाला गिफ्ट केलं. माझ्या खुर्च्या घेऊन जाणारा माणूस तिसराच, आणि तो म्हणतोय ह्या उरलेल्या खुर्च्या आम्ही मागितल्या, आम्हाला गिफ्ट केलं. मी तिथं पोलिसांना बोलून घेतलं. विनोद गोरे म्हणून पोलीस कर्मचारी 112ला फोन केल्यानंतर तिथं आला. त्यांनी पाहणी केली, हे पण तिथं होते. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये माझ्या मोबाईलमध्ये तिथला व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यानंतर मग थोडीशी जुनी कागदपत्र तिथे चाळली. हे सामान गेलं कुठं, तर 18 डिसेंबर 2024ला हे साहित्य तिथून परस्परच भलत्याने गायब केले असं दिसलं. 10,000 रुपयाची पावती केली. त्याला कोणीतरी शहाणा केला. तो पालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा जवळचा माणूस आहे. बरेच दिवस झालं सामान कोणी नेत नाही, तर तू घेऊन जा असं. नेहरूनगरच्या अतिक्रमणाच्या विभागात तर रोजच होतो. मी राहतो तिथं, मी डोळ्याने ट्रॅक्टर घेऊन जाताना पाहतो. आणि हीच गोष्ट माझ्या डोळ्यात माझ्या सामानाबाबत झाली. नंतर हे बघितल्याच्या नंतर मी म्हटलं मला पोलीस कंप्लेंट करायची. मग त्या मला विनोद गोरेंनी सांगितलं तू 2 तासांनी वाकड पोलीस स्टेशनला ये. मग मी ज्या वेळेला घरी आलो आणि येईपर्यंत मग मला वाघेरे नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. वाघेरेमध्ये स्थानिक इथले कुठे गाववाले असणार, पदाधिकारी असणार. मी त्याला काही नाव विचारलं. म्हटलं वाघेरे बोलतोय, कडे गाव जाते, पोलिसात जाऊ नको, सामान पण देतो आणि 10 लाख रुपये करून देतो. म्हटलं बाबा तू फोन ठेव, तुम्हाला काय म्हणजे करू नको, मला जी सरकारी कारवाई करायची ती मी करणार आहे. त्यानंतर मग मला विनोद गुले जो पोलीस होता त्याचा मला फोन आला की ज्याच्याकडे सामान आहे तो आलाय, 10 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि तुमचं सामान पण लगेच द्यायला, विषय वाढू नका, पेटवून टाका. माझं पूर्ण सामान आहे 10 लाख हा द्यायची तयारी त्या माणसाची होती. मी वाकड पोलीस स्टेशनला पत्रकारांना घेऊन आलो. बाहेरचा माणूस होता. हा तुमच्या पालिकेत जो कॅन्टीन चालवतो ना, बँक ऑफ बडोदाच्या पाठीला कॅन्टीनमधला माणूस आहे.
त्याला सामान दिले पाहिजे. बरं. म्हणजे तिसरा कुठला असला तर काहीतरी गैरचुकीने झाले बाबा हे आम्ही समजू शकलो असतो. ह्याला दिले, हा तिथं आला, हा माझ्या पाया पडायला लागला. म्हणलं मी माझ्या बायका भरून सगळं आत्महत्या करणार. म्हणलं राजा माझी तुझ्याबरोबर तक्रार नाही, तू काय करून दिलं, माझी तक्रारी पालिकेच्या बरोबर आहे. मग त्याला म्हटलं तू काळजी, त्याला मी स्वतः चहापाणी केलं, शांततेने पिझ्झा गेला. झाल्याच्या नंतर मी ACP-कडे गेलो, CP-कडे गेलो. म्हणून मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात अपराधपीठ चोरीची फिर्याद करायची. त्यानंतर मी वाकड पोलीस स्टेशनला माझी लेखी तक्रार दिली. वाकड पोलीस स्टेशनला सांगितलं की हे आमचं कार्यक्षेत्र नाही, प्रक्षेत्रीय कार्यालय, ते सांगवी पोलीस स्टेशनमध्ये होते. म्हणजे जिथून सामान उचललं होतं कारवाई तिथून सुरू होती. सामान तुझ्याकडून नाही गेलं ते पालिकेकडे गेले, तक्रार ही पालिकेने दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं सांगितलं. माझा अर्जाने सांगवी पोलीस स्टेशनला वर्ग केला, तिकडे केला. त्यानंतर मी पुढच्या जनसंवाद सगळ्यात सुचिता पानसरे आणि पंकज पाटील समन्वयक होते. त्यांना सांगितले की बाबा असा असा प्रकार घडलाय, माझं सामान असं असं गायब झाले, मला ते तुम्ही परत द्या. आणि जे कोणी दोषी कर्मचारी असतील, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ह्या माणसाला पोच लावल्याशिवाय हा काय सामान नाही हवा. त्याने 10,000ची पावती दिली. मुळात ह्याचं सामान तुम्ही उचलून कधी नेलं, ह्याला परत द्यायचं झालं तर ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे. किती तारखेला ह्याच्यावर पालिकेतल्या कॅन्टीनवर कारवाई केली, त्याची किती वस्तू उचलल्या, त्याच्या वस्तू माझ्यासारख्याच होत्या का, हे सगळं बघून तुम्ही त्याला ते सामान द्यायला पाहिजे. मग सुचिता पानसरेंना सांगितले की असं असं आहे. आणि मी जनसंवाद सभेत मोकळ्या मनाने सांगितलं की तो माणूस मला 10 लाख द्यायची तयारी दाखवतोय, सामान पण परत देतोय, पण मला तडजोड काय करायची नाही. जे कोणी दोषी असतील ते कोणी असू द्या, त्यांच्या नोकऱ्या ह्या गेल्या पाहिजे. एवढी माझी प्रामाणिक मागणी. मला सामान भेटेल का नाही भेटेल तुला आमचा विषय. हा. मग सुचिता पानसरेंनी 2 दिवसांनी मला फोन केला की अहो तुमचं सामान इथंच आहे, कुठं गेलंच नाही. म्हणजे झालं काय, ह्या माणसाकडनं माफीनामा लिहून घेतला. हिंजवडीला सामान ठेवलं होतं, त्याच्या हिंजवडीला एक कॅन्टीन, हा कॅन्टीन मला खालचा माझ्याकडनं चुकून झालं. आणि हिंजवडीला ते सामान ठेवलं होतं, हिंजवडीला त्याचं एक कॅन्टीन आहे, हिंजवडीवरून ते सामान आणलं, परत जागच्या जागी ठेवलं. मला सांगितलं तुझं सामान शिवलं गेलंच. मग ठीक आहे बाबा, जेवढं मिळतं तेवढं सामान घेऊ. बघितलं तिथं तर बऱ्याच खुर्च्या पावत्यात माझ्याकडे, ह्यांना माहिती त्यांची सही त्याच्यावर किती शिल्लक राहिली. अर्धवट सामान परत घेतलं. बरं एकाच साहित्याची तुम्ही त्याच्याकडनं पण पावती घेता चोराकडनं, आणि माझ्या साहित्याची माझ्याकडनं पण घेतली. बरं ह्यांना ज्यावेळेस सामान मी मागितलं, ह्यांनी मला नियम सांगायला चालू केलं. त्याला 10,000 रुपये घेऊन माझं सामान दिले. ह्यांनी सांगितलं की तुला एका आयटमचे 1,000 रुपये भरावे लागतील. माझी त्यात स्ट्रॉची पाकिट होतं, एका पाकिटात 80 स्ट्रॉ, म्हणजे मी एका स्ट्रॉचे 8 लाख रुपये भरायचे का? एका स्ट्रॉच्या पाकिटाची 10 पाकिटे झाली, 8 कोटी रुपये मी स्ट्रॉच्या पाकिटांचे भरायचे. असे नियम सांगता का तुम्ही आम्हाला? त्यांनी सांगितलं. मी विषय जाऊन दिला. जनसंवाद सभेत हा विषय मांडल्यानंतर परत सुचिता पानसरेंनी सांगितलं 10,000 भरा, त्यांचं सामान घेऊन. तुम्ही 1,000 रुपये बोलले होते का नाही? एका आयटमला 1,000 रुपये, एका आयटम, खुर्ची नाही, एक आयटम. माझ्या फक्त खुर्च्याच नव्हत्या ना. नंतर जनसंवाद सभेत परत हा विषय मांडल्यानंतर 10,000ची पावती पुन्हा एकदा मी पैसे भरले. एकच वस्तू 2 पावत्या, माझीच वस्तू परत मी 10,000 रुपये भरले. जेवढं सामान मला मिळतं तेवढं मी घेतलं. 7-8 दिवसानंतरची गोष्ट आहे. त्या दरम्यान मी आयुक्त शेखर सिंगांना भेटलो. त्यांना सांगितलं असं जानेवारी, त्यांना सांगितले की असा असा प्रकार आहे. सुचिता पानसरेंनी ह्या व्यक्तीकडनं काहीतरी घेऊन हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. मला क्षेत्रीय अधिकाऱ्याचं काम काय की अशी अपराध झाली तर पालिकेने पोलीस प्रशासनाला कळावं, पोलीस प्रशासनाकडे याची चौकशी करून जो काय आव्हाने मागून त्या पद्धतीने कारवाई केली. असं कुणाची कातडी वाचवण्यासाठी कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी काही केलं नाही. आयुक्ताला सांगितलं, आयुक्तांनी सांगितलं मी तुला 15 दिवसात ह्याचा चौकशी करून उत्तर देतो. मनोज लोणकरला भेटायला सांगितलं, मनोज लोणकरला भेटलो. ते म्हणजे ह्याची चौकशी चालू आहे. आजपर्यंत ना आयुक्तांनी ना मनोज लोणकरांनी मला कुठलं उत्तर दिलं. मी जानेवारीपासून कमीत कमी 15 ते 20 वेळा त्यानंतर आयुक्ताला भेटलो त्या विषयाच्या संदर्भात. आज पण कुठलं उत्तर दिलं जातं. गरिबांनी लोणकरांना पण भेटलो, बोलणं केलं, सगळं केलं, सगळं डोकं आपलं झालं. माणसाने करायचं काय? मुळात आमच्याच जागेत आम्ही बसतोय, तुम्ही आमचंच सामान उचलून नेताय. आता तुमची ही खुर्ची तुम्ही उचलून नेलं, बरं आहे का सांगा? तुमच्या जागेत अतिक्रमण असतं, कारवाई झाली असती, समजू शकलो असतो. माझं सामान तुम्ही मी उचलून नेलं नाही म्हणून निलाव केला, स्क्रॅप केलं, समजू शकलो असतो. ठीक आहे, बघा तुमचा विषय डिटेल सांगितला तुम्ही, कळला. संबंधित विभागाचं काय म्हणणं आहे तुम्ही तुमची उत्तरं सांगा मला. काय मला ह्याच्यातनं काय कसं कळलं? ठीक आहे ना, तुमची एक बाजू काढली, त्यांची बाजूच आपण काय ते ऐकून घेऊ.
तुम्हाला माहीत असेल का नाही माहीत नाही, पण ती पण तुम्हाला काय मला तर कळून घेतलीच पाहिजे. सांगा. सर हे 2022मध्ये तर ते नीता पार्क सोसायटी सेलिसन दिलं. तर तिथला तक्रार अर्ज होता की सोसायटीच्या एका सभासदांनी सोसायटी परमिशन न घेता त्याचं बांधकाम केलं होतं. त्याच्यानंतर अर्ज सर कोणाचा होता? तर सर सोसायटीचा होता, नीता पार्क सोसायटी. एक मिनिट असेल त्या सोसायटीत बाकी सगळी दुकानं बेकायदेशीर आहेत. तिथं जिन्याखाली बांधकाम आहे. ज्या दिवशी आम्हाला नोटीस दिली त्या दिवशी बाकीच्या दुकानदाराला काऊन नोटीस दिली नाही? जी कारवाई झाली ना त्याच्या जागी माझंच एक गाळ आहे, तिथं सुद्धा वाढीव बांधकाम आहे माझंच, बेकायदेशीर बांधकाम आहे. मी त्याला नोटीस का नाही दिली? बाकीच्या कुठल्याच ठीक आहे, कामाला आता नोटीस का नाही तुमचं दिली? पूर्ण ऐकू आपण नंतर तेव्हा. त्याच्यानंतर सर मग 2023 मधल्या याच्यामध्ये आपल्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांना कळवण्यात आलं, नोटीस दिली सर त्यांना त्यावेळेस आणि कारवाई घेतली होती. त्याच्यानंतर सर आता त्यांनी जो सांगितलं की 2023 मध्ये त्यांचं ते जप्त केलं होतं साहित्य वगैरे ते जप्त केलं होतं. त्याच्यानंतर सर यांनी 29/1/2025 आत्ता जानेवारीमध्ये अर्ज केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सर साहित्य मागितलं होतं. माझ्याकडे पूर्ण होईल. ऐका ना, तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय बोलायला मी संधी देणार ना. तुम्ही जसं तुमचं पूर्ण त्यांचा अनइंटरेक्टेड त्यांचं होऊ दे पूर्ण, मग तुम्ही अजून तुमचं काय राहिले मुद्दे किंवा क्रॉस मुद्दे असतील सांगा ना. तर त्याच्यामध्ये सर त्यांनी हे मागितलं होतं की एवढं आमचं साहित्य आहे ते आम्हाला भेटावं म्हणून. त्याच्यामध्ये सर आपण त्यांच्याकडून 10,000 रुपयाची पावती करून घेतली होती त्या दिवशी 19/1/25 आणि त्याच्यानंतर त्यांचं ते जे साहित्य होतं अवेलेबल ते दिलं होतं. आता यांनी जो मध्ये एक मुद्दा सांगितला तो पण आहे की यांचं साहित्य दुसऱ्या कोणाला जर दिलं तर ते पण सर आपल्या रेकॉर्डला दिसते की 17/1/2025 एक अर्ज आपल्याकडं तुकाराम एस लोटे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडं अतिक्रमणची कारवाई झाली होती, त्यांना पण दंड लावला होता आणि दंड लावल्यानंतर त्यांच्याकडे जे साहित्य गेलं होतं त्यांनी जर चुकीने जास्त केलं ते त्यांनी मागे आणून दिलं होतं. त्याच्यामध्ये काय टेबल होते, खुर्च्या होत्या, लाकडी फ्रेम होत्या आणि मार्बल राऊंड टेबल होता. हे रेकॉर्ड आहेत सगळे. हा सर हे रेकॉर्ड होतं आहे सर आपल्याला. आता ह्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये असं आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर खाजगी जागा असताना अनधिकृत बांधकामाची कारवाई न करता अतिक्रमणची केली म्हणजे साहित्य जप्त केलं आणि दुसरं असं आहे की यांचं जे साहित्य होतं ते दुसऱ्या कोणाला तरी दिलं आणि नंतर मग हे ह्यांना कळल्यानंतर पुन्हा मागे राहून दिलं आणि मग त्यातला काहीच पार्ट ह्यांना भेटला, काही पार्ट अजूनपर्यंत ह्यांना भेटला नाही. याचं पूर्ण त्याचं म्हणणं आहे. नाही तर याच्यामध्ये त्यांचं अतिक्रमणावर कारवाई असं म्हणल्यानंतर तुम्ही नोटीस काय चेक करावं लागेल. ते म्हणतात की अनधिकृत बांधकाम अनधिकृत बांधकामच होतं. ते तुमचा जो लोकांनी ठेवला नक्की सर आपण अनधिकृत बांधकामाची दिली होती. हां. पण यांचं जे म्हणणं आहे ना की अनधिकृत बांधकामाचं होतं तर तुम्ही साहित्य का जप्त केलं असा विषय आहे. तुम्हाला जनसंवाद सदस्यांनी इकडून काही लेखी उत्तर आले काय उत्तर आहे? मिळाले तर आपण अनधिकृत बांधकाम असेल तर तिथले साहित्य जप्त करतो का आधार होईल इतर होईल नाही. तोडकाम करतो सर. तोडतो. ते तुमची नोटीस थांबा. तुमची नोटीस आणि त्याच्या मागं पात्राचा कंटेनर आहे आणि त्या कंटेनरला तुम्ही बांधकामाची ही पहिली नोटीस जी तुम्ही मग काय सांगितली त्याच्यावर खाली सही बघा कोणाची तो व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही. ते डेसिग्नेटेड ऑफिसर कोण आहे डेसिग्नेटेड ऑफिसर कोण आहे? तर त्यावेळेस आता ते बांधकाम परमिशनचे उपअभियंता होते 22 ला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर नंतर आले. हे सगळं बरं काय ठीक आहे. आता दुसरा मुद्दा आहे की अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस दिली त्याप्रमाणे कारवाई केली पण ते करताना साहित्य उचललं हा त्यांचा कन्सर्नचा मुद्दा आहे. आता ते साहित्य उचललं किती उचललं परत किती दिलं याचा डिफरन्स काय ते डिटेल्स आहे का आपल्याकडे? तर डिटेल्स म्हणजे आता आपल्याकडे काय आहे, उचललं किती ना त्याचं काही डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत. कारण की 2023 मध्ये उचललं होतं त्याचं काय रेकॉर्ड म्हणजे आम्हाला सापडलं नाही. जे दिले त्याचं आपण सर रेकॉर्ड ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये यांचं म्हणणं होतं की आम्हाला खुर्च्या आणि टेबल म्हणजे यांनी सांगितलं होतं 46 खुर्च्या पण यांना भेटल्या काहीतरी फक्त 22च. टेबल यांना 16 दिले ते पण काहीतरी 40च्या क्लेम केले होते आणि फ्रेम 4 दिल्या आपण मला वाटतं त्यांचे जास्त होते. बरोबर फक्त ते पुढच्या पेंडिंग नाही नाही, पण आपण ज्यावेळी उचलतो त्यावेळी त्याचं काहीतरी पंचनामा काहीतरी करायला पाहिजे ना. त्यावेळेस काय केलं पाहिजे? त्यावेळेचं नाही सर. सामान उचलताना व्हिडिओ शूटिंग असतं. ज्यावेळी उचलतो यांचंच असं नाही जनरली कुणाचंही ज्यावेळी आपण हे करतो तर त्यावेळी त्याचा व्हिडिओ शूटिंग केलं पाहिजे. एक दुसरं व्हिडिओ शूटिंग आपण आता करतो पण पारंपरिक आपली जी पद्धत आहे पंचनामा करून घेतो लिस्ट आउट करतो काय काय त्याच्या आयटम आपण हे करत आहे रेकॉर्डला ठेवतो ते उद्या जाऊन त्याचं जे काय
ॲलिगेशन त्यांच्या बाजूने व्हायचं किंवा इतर कोणाकडनं व्हायचं किंवा आपल्या कर्मचाऱ्यांकडून व्हायचं, ते सगळ्या गोष्टीसाठी पुरावा असतो. या केसमध्ये तुम्ही किती उचलल्याचा पुरावा तुमच्याकडे दिसत नाही, ती चौकशी करावं लागेल किती उचलला ते. दुसरा मुद्दा की तुम्ही परत दिला किती आता त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण 2 मिनिटं गृहीत धरू की किती सांगतात ते, त्याच्यापैकी किती दिले, टेबल किती म्हणतात आणि टेबल किती त्यांनी दिले. 48 सांगितले होते, त्यातल्या आपण नाही खुर्च्या पण त्यांनी 48 सांगितलेले, त्यातल्या 22 दिल्या. 48 ते म्हणतात, आपण 22 दिले जवळपास. पेंडिंग असं दाखवलं. अजून पुढच्या टेबल टेबल आणि फ्रेम तर नाही काय, टेबल 16 दिले आणि फ्रेम 4 दिले. त्यांचं म्हणणं शेवटच आहे, टेबल आणि फ्रेमचा विषय नाही. जे काही साहित्य कमी राहिले ना तेच नाही, एक जाऊ ना आपण. टेबल आणि फ्रेम तुम्ही जे उचललं होतं तेवढं तुम्हाला मिळाले का? उचलताना किती उचलले त्याची माहिती माझ्याकडे, परत देताना त्याला किती दिले त्याचा नका घेऊ आता. त्याची माझ्याकडे. ऐका तुम्ही, त्याच्याकडनं तुम्हाला परत मिळालं का नाही हा आपला एंड पॉईंट आहे. तुम्हाला आलं का नाही, तर त्यातलं किती आलं किती नाही आलं मला सांगा. माझा तुम्ही मला काय विचारता हे मला कळतं. मी माझं सामान परत मिळण्यासाठी इथं आलेलो नाही. मग ह्या गोष्टीत ज्यांनी जोर केला ना त्याला कारवाई केली. माझं तुम्ही ना सामान त्याच्या ते पण पण घेऊन दाखवा. जातो. ते परत घेतलं ना ते पण तुम्हाला देतो मी. त्याच्यावर येऊ ना, पण एक एक मुद्दा तर संपवू आपण. सामानपैकी तुम्हाला आता यांनी सांगितल्यानुसार असं दिसतंय की पुढच्या 48 पैकी 22 मिळाले, उरलेले 26 मिळायचे आहेत. बाकीचे सामान तुम्हाला मिळालं. आता हा सामानाचा फक्त एक पुढच्याचा मुद्दा तुम्हाला संपला. आता दुसरा मुद्दा जो तुम्ही दुसऱ्याला दिलं म्हणता ते ऑफिशियल दिलंय का आपण? त्यांचं ऑफिशियल पत्र आपल्याला मागे आले. मग कसं दिलं होतं, कुठल्या बेसवर आपण देतो? ते पण त्यावेळेस त्यांचं दंड भरून आपण दिलं होतं ते तुकाराम काय नाव त्यांचं हे स्लोक आहे त्यांना सर आपण दिलं होतं 18/12/24 दिलं होतं हे भरून. नाही पण आपण देतो ते समजा माझं साहित्य उचललं तर माझंच मला परत देतो ना, दुसऱ्याचं नाही देत नाही ना. ते व्हेरीफाय करायचं होतं, हां. ते केलेलं होतं का नाही सर आता ते कळून येत नाही, कारण की यांनी आता माघार दिली सर हे साहित्य ऑन रेकॉर्ड आपल्याला माघार दिलं. मी सूचक पंचायतीला सांगितलं होतं असला कुठला प्रकार करू नका, ते सामान परत घेऊ नका, परत घेऊन मला काय देऊ नका. हेच सर यांची चौकशी आहे. हे 17 तारखेच्या आधी 13 जानेवारी त्यांनी जनसंवाद सभेत सांगितलं असले 18 रुपये तुम्ही करू नका, तुम्हाला 10 लाखाच्या ऑफर कळतं मला, मी घेत नाही. याच्या अर्थ तुला 10 लाख द्यायची तयारी तू कोणाला तरी घेऊन हे प्रकरण सेटल करणार आहे. मी त्यांना सांगितलं होतं. त्यांनी मोठमोठ्या वकिलांचे पण सगळे घेतले होते. त्यांना मी कल्पना देऊन सुद्धा त्यांनी करायची तेच केली. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी आम्हाला माफीनामा घेऊन दिलं, माहिती तुम्ही माहिती अधिकार टाकून बघून घ्या. ठीक आहे, म्हणजे दिलेलं रेकॉर्डवर दिसतं. मग थांबा देताना त्याचं किती उचललं होतं ह्याची तरी नोंद आहे का आपल्याकडं? म्हणजे समजा त्याचं फॉर एक्झाम्पल 10 उचललं आणि त्याला देताना 15 दिले, चलन आहे. असं काय आहे का? ते पावती ते चेक करावं लागेल. मग तिथं तुम्हाला कळेल की त्याचं उचललं त्यापेक्षा जास्त दिलं, मग ते परत घेतलं का, परत घेतलंय पण ते त्यातलंच घेतलंय का. तर या 2-3 गोष्टी तुम्ही तपासायला लागतील. त्याचं तुम्ही विचारलंच आहे. तुम्ही जानेवारी त्याचं काय सामान उचललं याची चौकशी करण्याचे पत्र मी आयुक्त दिले बरोबर होते. आहे, पण आता तुम्ही दिले त्याचा अहवाल, त्याच्या पुढे चौकशी करूनचा अहवाल जर इथं नाही तर आपली चौकशी का करावं करत नाही? कुणाला वाचवायचं आहे? स्वच्छता पानसाठी ह्या लोकांना वाचवायचं, आयुक्त आणि शेखर सिंग स्वच्छता पानसाठी वाचवायचं, आम्हाला सगळ्यांनी मिळून मारा टाकायचा, असं त्यांनी सांगितलं. तर बघा आधी तुमचं काय झालं ते तुम्हाला सांगितलं, परंतु आता ते का झालं याच्याबद्दल मी तुम्हाला इथं सांगू शकणार नाही. मी आता तेच सांगत आहे की बाबा तुमचं उचलताना तुमचं किती उचललं हे नोंद ठेवायला पाहिजे. ते बघा, तपासावं लागेल जुने रेकॉर्ड सगळं आहे नाही आहे. तुमच्याकडे नाही, तुमच्या लोकांनी दिलेली सही किती सांगा. हा ठीक आहे ना, मग ते त्यांच्या रेकॉर्डला पण शोधतील, तो एक मुद्दा. आणि दुसरं ज्याला ते दिलं त्याला जास्त दिलं होतं का हे एकदा चेक करा आणि परत तर आलेलं आहे. पण हे दिलं होतं का याच्या प्रशासकीय आपण अनियमितता म्हणून त्यात ही झाली का नाही ही तपासावं लागेल. ठीक आहे, तर हे तपासून आपल्याला सबमिट करा. याचं कारण काय आहे? मुळात सदसद्विनियोग बुद्धीला कळतंय की माझं सामान पालिकेचा कॅन्टीन चालवणारा माणूसच का उचलतो, कारण तर रोज तो इथल्या लोकांच्या तोंड बोलतो. आणि हा माझा विषय ना अख्ख्या दिलंच म्हणतात ना ऑफिशियली, कुठलं ते दिलं म्हणतात ना. का दिलं हो? हा. का दिला हा विषय? तो सांगितलं मुळात जर ना, तुम्ही आता 2 मिनिटासाठी गृहीत धरा, त्याच्या जागी मी आणि मी झोनमधलं ते सामान उचलतो, तर माझ्यावर आधी काय कारवाई झाली, माझं काय सामान उचलले हे आधी सिद्ध झालं पाहिजे आणि मग मला दिलं पाहिजे. तेच मी बोललो ना आता, मी काय वेगळं बोललो? हे प्रश्न मी काय वेगळं बोललो तेच बोललो. तुम्ही म्हणताय ना तेच प्रश्न मी जानेवारीच्या साहित्याला 20-25 प्रश्न लिहून दिले, त्यांनी काही चौकशी केली नाही.
ठीक आहे, आता 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 आपण चौकशी करण्यासाठी सांगू ना, चौकशी करतील, सबमिट करून नंतर त्याचं काय बघू. आउटकम सांगतो, ह्यात माझं करोड रुपयाचं नुकसान झालं. माझा जो सुरुवातीचा धंदा 15-16 लाखाचा होता, आज तो 25 लाखावर गेला असता. माझा धंदा पण त्याच्या मागं राजकारणी गेला. नोटीस जर तुम्ही बघितली ना, नोटीसमधले शब्द असे आहेत की ती खरंच पालिकेने पाठवली का, हा मोठी सांगा. त्याच्यावर का 12 त्याला तासाचा आउटवर्ड काळ नंबर वगैरे नाही? आहे. आहे. पोलिसांकडे ते पत्र आले. आता दाखवलं ना तुम्ही? बिगिनर रेकॉर्डर आहे, चुकून मी आज विसरलो होतो, मी ईमेलवर पाठवून दिली तुम्हाला. नाही नाही, आता तुम्ही दाखवली ना मला, आत्ताही दाखवली ना. पोलीस ते अतिक्रमण कारवाई करायच्या 1-2 दिवस आधी जी नोटीस पाठवता ना, ती शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता नोटीस असते. 7 वाजता नोटीस दिली. शनिवारी रविवारी ठीक आहे, आता ह्या 2-3 मुद्द्याची एक माझी मागणी करा. ह्या लोकशाहीने होते. सामान माझं मिळेल ना मिळेल तो भाग वेगळा आहे. मला तरी काय फारसा फरक पडला नाही. ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी त्या लोकांना पोच लावली, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ह्यात दोषी असणारा प्रत्येक, ह्यात दोषी कोण कोण आहे माझ्या नजरेत तो व्यक्ती त्याच्याशी मला काही घेणं नाही. अतिक्रमण विभागाचे तत्कालीन कर्मचारी ज्या दरम्यान हा गोळ झाला आहे 18 डिसेंबर 2024ला, तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी, तत्कालीन अतिक्रमण विभागाचे कारवाई कर्मचारी आबाने, सुचेता मानसरे, कोटी उत्तर देणारे पंकज पाटील, आयुक्त शेखर सिंग, मनोज लोणकर, ह्या लोकांची चौकशी झाली. ठीक आहे, तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं, मी पण माझ्याकडून तुम्हाला सांगितलं की हे जे फ्युचरमध्ये आपल्या चर्चेत निघाली त्याची आता इथल्या इथं रेकॉर्डवर कोणतीही स्पष्टता नाही आहे. त्यासाठी आपल्याला चौकशी करावं लागेल. ती चौकशी करण्यासाठीच मी इथं साहेब, जर सांगितलं. तुम्ही 15 दिवसांचा वेळ घेत असाल लोकशाही दिनाला, तुम्ही स्पष्टता घेऊन आलं पाहिजे. तुम्ही नागरिकांचा प्रश्न, कारण हा अर्ज दिला मी 2 महिन्यापूर्वी. पहिल्यांदा काही बोगस कारणाने माझा अर्ज नाकारण्यात आला. मुळात कशाचा? असं- लोकशाहीचा? हा लोकशाही दिनाचा ही तक्रार तुम्ही सारथीला द्या म्हणून. नाही नाही नाही, बोगस कारण नाही, ती पालिकेची हे आहे, हा ठीक आहे, तुमचा पद्धत protocol आहे. आहे. हां, protocol. माझं सामान चोरीला गेले, ही तक्रार काय सारथीला द्यायची विषय. ठीक आहे, काय हरकत नाही. मी त्याची चौकशी करा आणि पुटअप करा. पुटअप केल्यानंतर त्यावरती काय आयुक्तांचे डिसिजन होतील त्यानुसार आपण कारवाई करू. किती दिवसांनी मला याचा अहवाल किंवा उत्तर मिळालं? तुम्हाला इथून मला 2 रेकॉर्डचा चेक करायला लागतील. एक यांचं पण की यांचं घेतला आणि दिला, प्लस तो जो एक रोटी आहे त्यांचं नाव. हे पण प्रश्न मी त्याच वेळेस विचारले. ज्या दिवशी मला नोटीस दिली त्या दिवशी शेजारच्या दुकानाला नोटीस का नाही दिली? नियम असं नाही ना सांगत की बाबा एकाला फाशी द्या. नाही, हे बरोबर आहे तुमचं, परंतु आता तो आपण या लोकशाहीत तो मुद्दा आज बोलण्यात आता काय नाही. तुमची बाकीची नाही, मी जनसंवाद सभेत ना, जनसंवाद सभेत तिथं बघा, मी व्यवस्थेसोबत वाकडे शेतलेले तिथं जेवढी हॉटेल आहेत मोठ्या लोकांची, गाववाल्यांची, काट्यांची, कुडळींची, ज्यांची कोणाची असतील, सगळी बेकायदेशीर आहेत. तुम्ही त्याच्याकडे का डोळे झाकत? कारवाई ही फक्त ज्याच्यावर डोक्यावर कोणाचा राजकारणाचा हात नाही त्याच्यावरच करता तुम्ही. ठीक आहे. तुम्ही 3 आठवडे सबमिट करा. त्यानंतर तुमचे संबंधित हे कंट्रोलिंग ऑफिसर थ्रू आयुक्तांच्याकडे पुटअप करा, त्याच्यावर डिसिजन्स घ्या. ठीक आहे, ओके, थँक्यू.